नमस्कार, आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट विधानसभेसाठी 66.47% मतदान। $250 अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत एकूण 66.47% इतके मतदान झाले। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेमध्ये मतदान पार पडले। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील 12 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले। सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण मतदार 3,83,479 पैकी 89,800 पुरुष तर 90,988 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। दुपारी 3 वाजेपर्यंत 47.15% इतके मतदान झाले होते। सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1,13,017 पुरुष तर 1,11,237 व इतर 8 अशा 2,24,262 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.48% इतके मतदान झाले। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चुरशीने मतदान झाले। अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। पुरुष मतदारांसह महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मतदान केले। अक्कलकोट शहर, मैंदर्गी, दुधनी, तडवळ, जेऊर, नागणसूर, वागदरी, सलगर, वळसंग, होडगी, कुंभारी, बोरामणी, हन्नूर, चपळगाव, कुरनूर, चुंगी, पानमंगरूळ आदींसह सर्वत्र मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती। सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांची प्रचंड गर्दी झाली होती। दुपारनंतर मात्र मतदारांचा वेग मंदावल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते। मतदान केंद्राजवळ काँग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आघाडी, रासपसह विविध पक्षाच्या नेत्यांनी गर्दी केली होती। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली। यावेळी सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत विविध मान्यवरांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले। काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, त्यांच्या कन्या काँग्रेस पक्ष महिला आघाडी तालुका अध्यक्षा शीतल म्हेत्रे, लक्ष्मी म्हेत्रे आदींनी तालुक्यातील चिंचोळी मै या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला। भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पत्नी शांभवी कल्याण शेट्टी यांच्यासह हन्नूर येथे मतदानाचा हक्क बजावला। तसेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी अक्कलकोट शहरातील कन्या प्रशाला येथे मतदान केले। रासपचे उमेदवार सुनील बनगर यांनी मैंदर्गी येथे मतदान केले। मनसे उमेदवार मल्लीनाथ पाटील यांनी बनसगोळ येथे आपला मतदानाचा हक्क बजावला।